महिन्याअखेरीस आपले कष्टाचे पैसे नेमके कुठे गायब होतात हा प्रश्न आपल्यालाही पडतो का? तर आजच्या या खास विश्लेषणात आपण याच समस्येवर एक जालीम उपाय शोधणार आहोत. आज आपण एक इन्फ्लेशन सर्व्हायव्हल गाईड डिकोड करणार आहोत, जे आपल्याला वाढत्या महागाईतून तर तारून नेईलच, पण आपले पैसे खऱ्या अर्थाने कसे वाढवायचे हे देखील शिकवेल. आजच्या या चर्चेत आपण मुख्यत्वे महागाईचा खरा फटका, खर्चावर लगाम कसा घालायचा, गरज विरुद्ध इच्छा ओळखण्याची पद्धत, आधी बचत करण्याचा नियम आणि शेवटी इमर्जन्सी फंड का आवश्यक आहे या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत. केवळ चिंता करत बसण्यापेक्षा स्मार्ट प्लॅनिंगने खर्चावर कशी मात करायची ते आपण आज जाणून घेऊया. तर सुरुवात करूया महागाईच्या खऱ्या परिणामापासून. आता वाढती विजेची बिले, पेट्रोलचे भाव आणि किराणा मालाच्या किमती बघून आपल्या सर्वांनाच महागाईची झळ नक्कीच बसतेय. पण बँक बॅलन्स बघताना आपल्याला जो धक्का बसतो ना, त्याचं अगदी साधं गणित आहे. जरा आठवून बघा, 2018 मध्ये ज्या 1000 रुपयांमध्ये आपल्या पूर्ण आठवड्याचा किराणा यायचा, त्याच 1000 रुपयांमध्ये आज जेमतेम 2 पिशव्या भरतात. काही वर्षांच्या तुलनेत आज आपल्या पैशांना किती कमी मूल्य उरले आहे याचं हे एक उत्तम आणि डोळे उघडणारं उदाहरण आहे. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. महागाई वाढण्यापासून आपण रोखू शकत नाही हे 100% खरं आहे. पण तरीही जुन्याच सवयींनुसार बेधडक पैसे खर्च करत राहणं हे आपली संपत्ती न वाढण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. पगार कमी असणं हा आपला मुख्य प्रॉब्लेम नाहीये, तर खर्चावर नियंत्रण नसणं ही आपली खरी अडचण आहे. म्हणूनच आपण आता खर्चावर नियंत्रण कसं मिळवायचं त्याकडे वळूया. आर्थिकदृष्ट्या तग धरून राहण्याचा हा आपला पहिला मोठा नियम आहे. आपला प्रत्येक छोटा मोठा खर्च लिहून ठेवणं. होय, प्रत्येक खर्च. तो रोजचा चहा असू दे, अगदी सहज मागवलेले छोटे मोठे स्नॅक्स असू देत, किंवा ऑनलाईन फूड आणि शॉपिंग असू दे. आपल्याला वाटतं की एखादी मोठी खरेदीच आपलं बँक खातं रिकामं करते, पण तसं नसतं. हे जे छोटे आणि अदृश्य खर्च असतात ना, तेच हळूहळू आपली पूर्ण बचत आतून पोखरून काढतात. याचं एक रंजक आणि तितकंच धक्कादायक उदाहरण बघूया. बाहेरच्या स्नॅक्सवर रोज केलेला फक्त 200 रुपयांचा खर्च वरवर पाहता आपल्याला खूप सामान्य वाटतो. पण जर थोडं गणित केलं तर एका महिन्याभरात याच 200 रुपयांमुळे आपले तब्बल 6000 रुपयांचं मोठं नुकसान होतं. हा आकडा नक्कीच विचार करायला लावणारा आहे. यासाठीच एक जुनी आणि अतिशय समर्पक म्हण आहे, छोट्याशा छिद्रामुळे मोठी जहाजेही बुडतात. आपलं बजेट हे एखाद्या जहाजासारखंच आहे. त्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर रोजच्या आयुष्यातील ही पैशांची छोटी छोटी गळती आपल्याला तातडीने थांबवावीच लागेल. आता गळती कुठे होतीये हे कळल्यानंतर आपण गरज विरुद्ध इच्छा या महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया. आजकाल आपल्यावर ऑनलाईन शॉपिंगचा सतत भडीमार होत असतो. हा एक आधुनिक सापळाच आहे. पण यावर मात करण्यासाठी आपण एक सोप्पा पण अत्यंत प्रभावी 24 तासांचा नियम लागू करू शकतो. फ्लॅश सेलचं नोटिफिकेशन आलं की लगेच क्लिक करून खरेदी करण्याऐवजी फक्त 24 तास वाट बघायची. या एका साध्या सवयीमुळे भावनेच्या भरात अचानक होणारी अनावश्यक खरेदी आपण जागेवरच थांबवू शकतो. खरं सांगायचं तर फक्त थोडा वेळ थांबल्याने भावनांचा तो सुरुवातीचा पूर कसा ओसरतो हे पाहणं खरोखरच आश्चर्यकारक आहे. सेलमध्ये दिसणाऱ्या 50% पेक्षा जास्त वस्तू 24 तासानंतर आपल्याला पूर्णपणे निरुपयोगी वाटू लागतात. विचार करा, केवळ तो खरेदीचा मोह थोडा वेळ टाळल्यामुळे आपले किती कष्टाचे पैसे वाचतात. आता हेच फूड डिलिव्हरी ॲप्सच्या बाबतीतही लागू होतं. गरज आणि इच्छा यातील फरक इथे अगदी स्पष्ट आहे. आठवड्यातून 3 ते 4 वेळा बाहेरून जेवण मागवल्याने महिन्याला हजारो रुपयांचा फटका तर बसतोच, शिवाय आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. या उलट घरचं जेवण हे नेहमीच बजेटमध्ये असतं आणि तब्येतीसाठीही सर्वोत्तम असतं. तर खर्चाचा हा बचाव केल्यानंतर आता संपत्ती कशी वाढवायची, म्हणजेच आधी बचत नंतर खर्च, या सूत्राकडे आपण वळूया. इथे 2 मानसिकतेमधला अत्यंत महत्त्वाचा फरक आपण समजून घेतला पाहिजे. आपली सामान्य सवय काय असते, आधी खर्च करायचा आणि महिन्याच्या शेवटी जे उरेल त्याची बचत करायची. पण श्रीमंत लोकांची सवय याच्या अगदी उलट असते. ते आधी बचत करतात आणि जे उरतं तो पैसा खर्च करतात. आपल्यालाही आता बचतीला दुय्यम स्थान देणं थांबवून त्याला सर्वात पहिलं प्राधान्य द्यावं लागेल. हे कसं करायचं? अगदी सोपं आहे. खात्यात पगार जमा होताच
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्यातील 10 ते 20% हिस्सा आपण आपोआप एका वेगळ्या खात्यात ट्रान्सफर केला पाहिजे. इतर कोणताही खर्च सुरू होण्यापूर्वीच ही रक्कम बाजूला काढणं गरजेचं आहे. ही एक कृती आपल्या बजेटचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकू शकते. आधी बचत नंतर खर्च, हे एकच जादुई आणि शक्तिशाली सूत्र जर आपण अवलंबलं तर महिनाभरात कितीही प्रलोभनं आली तरी आपली संपत्ती सातत्याने वाढत राहील याची नक्कीच खात्री मिळते. आणि आता आपण आजच्या विश्लेषणाच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे पोहोचलो आहोत. इमर्जन्सी फंड का महत्त्वाचा आहे? आपण आत्तापर्यंत केलेल्या या सगळ्या बचतीचं रक्षण करण्यासाठी एका अंतिम ढालीची गरज असते. कारण बघा, आयुष्यातील संकटं कधीही पूर्वसूचना देऊन येत नाहीत. अचानक आलेले आजारपण आणि हॉस्पिटलची मोठी बिलं, अनपेक्षितरित्या नोकरी जाणं, गाडीचा अचानक निघालेला खर्च किंवा कुटुंबातील एखादी आणीबाणी, अशा अचानक येणाऱ्या धक्क्यांचा सामना करण्यासाठी आपण फक्त आपल्या दर महिन्याच्या पगारावर अवलंबून राहू शकत नाही. म्हणूनच इमर्जन्सी फंड असणं ही काळाची गरज आहे. म्हणजेच आपल्या 3 ते 6 महिन्यांच्या खर्चाएवढी साठवून ठेवलेली एक वेगळी रक्कम. आयुष्यातील अशा अनपेक्षित घटनांपासून हा फंड आपल्याला खऱ्या अर्थाने आर्थिक संरक्षण देतो. हा पैसा तयार असेल तरच आपल्याला खऱ्या अर्थाने मानसिक शांती आणि भक्कम सुरक्षितता मिळते. थोडक्यात सांगायचं तर महागाई वाढतच राहील, हे वास्तव आपण बदलू शकत नाही. पण आपल्या स्मार्ट सवयी, कठोर शिस्त आणि सातत्यपूर्ण प्लॅनिंग आपल्याला आर्थिकदृष्ट्या नेहमी मजबूत ठेवेल. मोठी संपत्ती ही कधी एका दिवसात तयार होत नसते. ती अशाच छोट्या छोट्या पण चांगल्या सवयींमधून हळूहळू आकारास येते. तेव्हा आजच्या या विश्लेषणाचा शेवट करताना एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आपण आज आणि आत्तापासून आपला बचतीचा प्रवास कसा सुरू करणार आहोत? याच एका अत्यंत महत्त्वाच्या विचारावर आपण इथेच थांबूया. मला पूर्ण खात्री आहे की आजच्या या माहितीच्या आधारे आपण सर्वजण आपल्या आर्थिक भविष्याची सूत्रे आपल्या हातात घेण्यासाठी पूर्णपणे सक्षम होऊ. या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.